राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे शनिवार आणि काल खूप हेक्टिक दिवस होता. काल खूप कामं होती खूप, आणि आज चाललो आहे गडावर ॲज युजल. तर आपण आता गडावर चाललोय. थंडी मस्त पडली आहे, थोडी पडली, जास्त नाही एवढी पण पडली. पण त्यामुळे आम्ही चाललो आता गडावर. तर कुठल्या गडावर चाललोय, काय गडावर चाललोय, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तसं तुम्हाला आव्हानं समजलं असेल थंबनेलवरनं, टायटलवरनं. तरी पण बघत राहावं लास्टपर्यंत व्हिडिओ, कारण की मराठी माणसांचे व्हिडिओ बघितले नाही तर कोणाचे बघितले. चला आता आपण निघूया. तर आता प्लॅन असा आहे की आपण चाललोय शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला. तिथून एक मित्र येतोय, तो आपल्याला पिक करतोय. तिथे 2 मित्र भेटणार आहे. तिथं एक मित्र मला गाडीवर घेणार आहे, कारण की मी माझी गाडी काढली नाही, कारण की नंबर प्लेट अजून आली नाही आपली, त्यामुळे गाडी काही काढत नाहीये. तर तिथं शिवाजीनगरला मित्र भेटणार आहे. तिथून मग आपण त्याच्या गाडीवरनं पुढे जाऊ. पुढे असा प्लॅन आहे की मावळात चाललोय. कुठल्या गाडावर चाललोय, काय चाललंय, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. राम राम मंडळी. तर आता आपण आलोय जोशी वडेवाल्याच्या इथं, म्हणजे चांदेच्या थोडं पुढे आहे. तर आता आहे तुंग फोर्टला जायचा प्लॅन. तुम्हाला बोललो होतो तुंग फोर्टला जायचा प्लॅन आहे. मेट्रोमधलं काही दाखवलं नाही, कारण की ते काय नॉर्मलच आहे. तर मित्र भेटले तर तुम्हाला काही दाखवलं नाही, कारण की म्हणलं मी पुढे जाऊन उशीर झाला आपल्याला, त्यामुळे ते काय पार्ट दाखवलं नाही. तर आता आपण डायरेक्ट तुंगच्या बेस विलेजला जाऊ, तिथंच तुम्हाला सांगतो. ओके म्हणजे इथे ट्रेक चालू झाला आहे, आणि तिथं थोडीशी पार्किंगला जागा आहे. म्हणजे तुम्ही आपला कोरीगडला जातो, त्या कोरीगडच्या दाता रोड त्याच्या साईडला तुम्ही राईट घेतला की मला तुंगचा रोड दिसेल. आणि तुंगच्या इथून थोडं पुढं आलं की वरती आत जायला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या इथून आत जायला रस्ता आहे. आणि इकडे समोर एक विरगळी आहे, तुम्हाला विरगळी दाखवतो. तर या विरगळी म्हणजे एखादं युद्ध झालं आणि त्या युद्धातनं जर एखाद्याने चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी ही विरगळी बनवली जाते. आणि त्या तिथं तो जर शहीद झाला तर त्यासाठी अशा विरगळी बनवल्या जातात. प्रत्येक गाड्यांच्या अवतीभोवती तुम्हाला विरगळी दिसेल, कारण की युद्ध गाड्यांच्या अवतीभोवतीच जास्त झालेली. काही गावांमध्ये पण विरगळी अशा सापडतात. तरी ह्या विरगळी असतात, जर तुम्हाला भेटल्या तर त्या नीट ठेवा, कारण की ते खूप महत्त्वाचे आहेत इतिहासाच्या दृष्टीने. ठीक आहे. तर प्लॅनिंग असं होतं 7 जण येणार होती. म्हणजे हे माझ्या मागच्या कंपनीमध्ये, म्हणजे इन्फोसिसमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा ह्या सगळे ओळख झालेले. तर ते आता आहेत 5 जण, त्यातले 2 जण आले. हे बघा, तुम्हाला दाखवताना इंट्रोड्यूस करतो. पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतोय. हा आहे प्रितेश, हा आहे विशाल. तर हा अजित आहे, आणि 2 जरा दाखवतो तुम्हाला, ते बाहेर गेले, थोडं साईडला गेले. हा मंदार आहे, आणि हा तर प्रितेश आहे, तुम्ही बघितलं. हा राहिला प्रज्वल, रोहन द ब्लॉगर. हा प्रज्वल. रोहन यादव ब्लॉग्स, मला फॉलो करा.
किल्ला हा झाकलेला असल्यामुळे जे अजून म्हणजे तर माहीत नाही हे पायऱ्या जुन्याच आहेत का नाही. इथं बघा ना हा जुना दिसतोय, त्यामुळे मला वाटतं ह्या पहिल्या असाव्या. आता ह्याची डागडुजी करायचं काम चाललंय, कारण की बघू शकतो थोडं डागडुजी वरच्यावर केलेली आहे, त्यामुळे ह्याच्या पायऱ्या अजून शाबूत राहिल्या. आता मला हा संदर्भ माहीत नाही, मला हा संदर्भ कुठे भेटला नाही की या ओरिजिनल आहेत का आत्ता बांधलेले आहेत. तर किल्ल्याची स्टार्टिंग तर छान आहे. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या नागमोड आहेत बघा ना तुम्ही. इथं जर आलं ना इथून परत 90 डिग्रीचा कोण आहे, परत 90 डिग्री अशा करत करत वरती आहेत. ह्या पायऱ्यांमुळे आहे ना ट्रेक इझी झाला आहे, कारण की पायऱ्या असल्यामुळे असं ट्रेकचं फिलिंग नाही येते, पण छान वाटतात ह्या पायऱ्या तरी बघ. आणि हे रील शूट चाललंय. ऊन पण चांगलं रखरख करते. हा नोव्हेंबरचा महिना चालू झाला आहे, त्यामुळे उन्हाचा पण चांगला चटका बसायला लागला आहे. तर हा पूर्ण असा इथून पूर्ण गड आहे. तर वरती गेल्यावर काय काय ते तुम्ही व्हिडिओतच बघा. हे आमचे रील स्टार आहेत, त्यामुळे रील शूट चाललं आहे. म्हणजे कॉर्पोरेट रील असतात. आय थिंक हा तिकोणाला मी तुम्हाला दाखवला होता. इथून थोडं वरती चढून आलं ना तर तुम्हाला इथं पुढं आलं ना की ते हनुमानाचं मंदिर आहे. ठीक आहे. आणि तर म्हणजे थोडंच अंतरावर एक 2-3 सेगमेंट क्रॉस केले ना, टर्न म्हणजे 5-6 सेगमेंट क्रॉस केले ना टर्नचे, तिकडे पुढे गेले की हनुमानाचं मंदिर आहे. ठीक आहे. हनुमानाचं मंदिर आणि हा त्याच्यात माहिती दिली. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या, कारण की ही माहिती खूप मस्त असते. कारण की हे सह्याद्री प्रतिष्ठान दरवेळेस बनवतात तुम्हाला हे. ओके. तर ही माहिती खूप महत्त्वाची असते. हे सह्याद्री प्रतिष्ठान प्रत्येक गडावर लावतं. हे मावळ विभागाचं आहे. हे एकदम मारुती मंदिराच्या एकदम शेजारी माहिती दिलेली. आणि सगळ्यात खासियत म्हणजे काय माहिती का, सगळ्यात खासियत म्हणजे काय, ही जी पायऱ्यांचं जे स्ट्रक्चर आहे एवढं खतरनाक बनवलं आहे ना. बघा पुढं पण असंच आहे. तर इथं माहिती दिलेली. ब्रिटिशांनी हा गड पण सोडला नाही. तिथं लिहिलं त्यांनी ब्रिटिशांच्या म्हणजे ब्रिटिशांनी जी काय नासधूस केली ती त्या ह्याच्यात मेन्शन केली. आणि हे पण सह्याद्री प्रतिष्ठाननीच लावलेला बोर्ड आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा पॅच कवर करायचा आहे. मस्त पॅच आहे. चला. हा खतरनाक पॅच होता. पॅच आहेत म्हणजे थोड्या की नाही, पण मे बी पुरातन पायऱ्या असतील म्हणजे त्या काळातले. पण कसं कालांतराने त्याची झीज झाली, कारण की दरड कोसळतात, भरपूर आता पाऊस पडतो. ओके. तर इथपर्यंत आला आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. आणि ॲक्च्युलीमध्ये असं झालं की तो पॅच कवर केल्यानंतर वरती गेलो आणि अचानक माहिती नाही पण तिथं जाऊन बसलो झाडाखाली. आणि जसं झाडाखाली बसलो तसे डोळ्यांवर व्हाईट लेअर यायला लागला. आणि जे ऊन बघतो ना आपण ते एकदम असं त्याचं जास्त ब्राईटनेस वाढली एकदम आणि डोळे पांढरे झाले त्या ठिकाणी.
आणि अचानक चक्कर सारखं यायला लागलं. मग मला काय सहन नाही झालं. मग मी मित्रांना म्हणलं तुम्ही वर जा. मी तिथंच थांबलो झाडाखाली, मस्त 2 तास बसलो. काय मोबाईल नाही काय नाही बघितलं, मस्त तिथं झाडाखाली मस्त असं निवांत पडून राहिलो. आणि मग सगळे वरती जाऊन आले आणि त्याच्यानंतर मग घरी आलो. त्यानंतर पुढं काही मी शूट केलंच नाही. तिथं मी सगळं स्टॉप केलं, कारण की मला माहीत नाही, अचानक हा पहिल्यांदा त्रास झाला. म्हणजे एवढे ट्रेक केलेत आयुष्यात, पण पहिल्यांदा असं काही झालं असेल. मे बी IT इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून एका जागेवर कंटिन्यू बसून आहे. खूप वर्ष झाली मी असं बसून काम करते आणि मेन म्हणजे AC मध्ये काम करते, त्यामुळे ते उन्हाचा चटका सहन झाला नसेल. आय डोंट नो काय नक्की झालं तिथं मला कळलं नाही. पण मी डायरेक्ट पाणी वतलं डोक्यावर आणि मेन म्हणजे संकष्टी होते, त्यामुळे मी उपवास पण धरला होता. तर मे बी त्याचा पण परिणाम झाला असेल. सो तिथं मी शूट बंद केलं आणि ह्याच्यात काही डिटेल्स दिले नाही. आपण परत एकदा जाऊ, परत एकदा पूर्ण इन्फॉर्मेशन आणि डिटेल्स आणि नीट व्हिडिओ बघू. ठीक आहे. तर हा व्हिडिओ एवढाच. जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.